सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, सध्या मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. माझ्या घरी आलो आहे सिंधुदुर्गामध्ये, भोगवे गाव. मित्रांनो, आपण चर्चा करत होतो यापूर्वी की विधिलिखित आणि वास्तुशास्त्र, वास्तुदोष याच्यावरती. काही लोकांना कळलेलं नाही आहे, समजलेलं नाही आहे. मी जे काय सांगतोय, समजावण्याचा प्रयत्न करतोय. विधिलिखित, आता विधिलिखित परत एकदा मी समजावण्याचा प्रयत्न करतो, वेगळ्या भाषेत, वेगळ्या तऱ्हेने आणि एक उदाहरण देऊ. मित्रांनो, विधिलिखित अशी एखादी व्यक्ती किंवा एखादी शक्ती किंवा एखादी गोष्ट ती लिहित नाही. आपण म्हणतो की विधीने लिहिलेलं विधान कधी बदलत नाही. आता ही विधीने लिहिलेलं विधान म्हणजे कोण? एखादी व्यक्ती आहे का? एखादी शक्ती आहे का? किंवा एखादी गोष्ट आहे का? नाही, नाही मित्रांनो, मुळीच नाही. हे विधी विधान कोण लिहितो किंवा कोण करतो? तर आपण स्वतः. आपल्या जीवनात आपण घेणारे निर्णय, करणारे कर्म, करणारे आपण केलेली कृती हे आपण स्वतः करत असतो. कोण त्याच्यासाठी बांधील नसतो किंवा बाधित नसतो. लक्षात आलं का? सरळ साधी गोष्ट. उदाहरणादाखल मी तुम्हाला गोष्ट सांगतो की रावणाचा भाऊ विभीषण, आता त्याने रामाची बाजू धरली, रामाच्या बाजूनेच उभा राहिला. आता त्याने निर्णय घेतला आणि ते कर्म केलं की साथ कोणाला द्यायचा, कोणासोबत उभं राहायचं, हा त्याचा निर्णय होता. ते विधी विधान त्यांनी स्वतः दिलं. सद्विवेक बुद्धी जागृत ठेव. लक्षात आलं का? म्हणून त्यांचा उद्धार झाला आणि ते आजही अजरामर आहेत, अमर आहेत. सरळ साधी गोष्ट आहे मित्र. आता हे कोणी लिहिलं? त्यांनी स्वतः, त्या विभीषणाने. म्हणजे मित्रांनो, आपण जर एखादा बियाणं पेरलं तर कोण पेरतोय? आपण पेरतोय. ती एखादी व्यक्ती पेरते, त्यांनी तो निर्णय घेतला हे बियाणं पेरायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण बघा, शालेय जीवनामध्ये आपण प्रयोग करतो एखाद्या गोष्टीवरती, प्रयोगशाळेमध्ये जाऊन. त्यावेळेला आपण त्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रयोग करतो, त्यावेळेला आपण त्यासाठी साहित्य